सोड मला. ओवी, ओवी, अगं खरंच तुझं अंग खूप तापलंय. का स्वतःला त्रास करून घेतेस बाळा? बाबाने माझा गाण्याचा क्लास बंद केला ना, आणि मला त्याने सांगितलं की तुला तुझ्या टीचरला परत कधीच भेटता येणार नाही. मी तुमच्याशी न बोलता न भेटता कशी राहणार? मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. ओवी, मला तुझी खूप आठवण येत होती. तू क्लासमध्ये नव्हतीस ना, म्हणून मला सारखे तुझेच भासत होते. तुम्ही आलात बरं झालं अभिजय. मी डोळे मिटून फक्त तुमचीच वाट बघत होते. आता मला कसलीच भीती वाटत नाही. तू स्ट्रॉंग आहेस की नाही? मग लवकर बरं व्हायचं, ठीक आहे? हो, मी आता लवकरात लवकर बरी होणार. बघाच तुम्ही. गुड गर्ल. सारंग, जे घडून गेलं त्यात आता वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाहीये. मला असं वाटतं जुन्या चुका उगाळण्यापेक्षा आजचा विचार कर. आज ओवीच्या निमित्ताने का होईना सावली इतक्या वर्षांनी आपल्या घराच्या उंबरठ्यावर आली आहे. सारंग, प्लीज ही संधी वाया घालवू नकोस, प्लीज. मी समजू शकते. सारंग, हे बघ, सावलीचा तुझ्यावर राग आहे कारण प्रेम अजूनही जिवंत आहे. आणि मला सांग, राग आणि अबोला आपण आपल्याच माणसावर धरतो ना. तू तिला समोरून सॉरी म्हण ना. तुमच्यात जे काही घडलं, जे काही गैरसमज झाले ना, त्यासाठी तिची हात जोडून माफी माग. सारंग, मला तुम्हा दोघांना पुन्हा एकदा सुखाने नांदताना बघायचं. ते शक्य नाहीये वहिनी. संपलंय सगळं. दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्यात आता. सारंग, प्लीज असं अशुभ बोलू नकोस. सारंग, विचार कर, इतक्या वर्षांनी सावली पुन्हा तुझ्या आयुष्यात का आली असेल? मला सांग, पुण्यात शेकडो गाण्याचे क्लासेस आहेत. आपल्या ओवीला त्याच क्लासला का जायचं असेल? तिला आपल्या सावलीचा एवढा का लळा लागला असेल? जरा विचार कर. हे सगळं ना सावलीच्या त्या पांडुरंगानेच घडवून आणलंय, जेणेकरून तुम्ही एकत्र यावा आणि पुन्हा सुखाने संसार करावा. सारंग, तुला आठवतं सावली आपल्या घरात असताना किती आनंदी होतो आपण सगळे. एक सुखी आनंदी कुटुंब होतं आपलं. ती गाणं गायची, तुलाही तिचं गाणं खूप आवडायचं. सारंग, प्लीज या सगळ्या गोष्टींचा विचार कर, प्लीज. सारंग, वहिनी, संपलंय सगळं. सावलीने दुसरं लग्न केलंय वहिनी. काय? हे कसं शक्य आहे? नाही सारंग, हे खोटं आहे. मला नाही पटत हे. मलाही पटत नाहीये, पण हेच खरं आहे. त्या दिवशी मी तिच्या घरी गेलो होतो ना, तेव्हा तिने तिच्या नवऱ्याशी भेटवलं मला. तिला मुलगा पण आहे वहिनी, अबीर. आता ती कोणाची तरी बायको आहे आणि कोणाची तरी आई. आपली सावली राहिलेली नाही आहे.